मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू। वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपवर होर्डिंग कोसळल्याने मोठी दुर्घटना। मदत आणि बचाव कार्य सुरूच। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंकडून घाटकोपरमधील दुर्घटनास्थळाची पाहणी। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर। 2029च्या निवडणुकीचं नेतृत्व मोदीच करणार। एबीपी माझाच्या 0 आवर या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं मोठं वक्तव्य। शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटण्याला उद्धव ठाकरे आणि शरद पवार जबाबदार। ठाकरेंना पुत्रप्रेम नडलं तर पवारांचाही मुलीसाठी आटापिटा। अमित शहांचा आरोप। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाराणसीत। अजित पवार आजारी असल्याने उपस्थितीवर प्रश्नचिन्ह। बिहारमधले भाजपचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचं दीर्घ आजारानं निधन। आज पाटण्यात सुशील कुमार मोदींचं पार्थिव आणणार। शिक्षक पदवीधर निवडणूक पुढे ढकला। शिक्षक भारतीची हायकोर्टात याचिका। केंद्रीय निवडणूक आयोग आज निर्णय घेणार। लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत नेत्यांचं महाराष्ट्रासाठीचं व्हिजन काय? आज दिवसभर एबीपी माझावर माझा महाराष्ट्र माझं व्हिजन। मॉन्सून 19 मे रोजी अंदमानात दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज। यंदा 2 दिवस आधी मॉन्सून अंदमानमध्ये सक्रिय होण्याची शक्यता। आणि पूर्व प्राथमिक वर्गांचं बालवाटिका असं नामकरण। नवीन शैक्षणिक धोरणानुसार जूनपासून अभ्यासक्रमही बदलणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।